हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सक्सेस स्टडी पॉईंट. आपण सुरू केली आहे 3rd स्टँडर्डची मंथन एक्झामची सिरीज आणि आपण फर्स्ट टू 8 पण सिलेबस तुम्हाला टाकणार आहोत. पण आपण सध्या बघूयात मंथन 3rdचं सिरीज. तर आता तुम्हाला मी एक कल्पना करा. तुम्ही सकाळी उठलात आणि तुम्ही पायात टोपी व हातात बुटं घातले तर, व तुम्ही रात्री नाश्ता केला आणि सकाळी झोपायला गेले तर, हे थोडं विचित्र वाटतंय ना, कारण की हे सगळं विरुद्ध घडतंय. मग तसंच आपण आज काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत विरुद्ध शब्द, म्हणजेच अपोजिट वर्ड्स, विरुद्ध अर्थी शब्द. आता आपण बुटं काही आपण हातात घालतो का? नाही. आपण बुटं कशात घालतो? पायात घालतो. आणि टोपी कुठे घालतो? पायात घालतो का? नाही, आपण डोक्यात घालतो. तर पण इथं काही विरुद्ध होत आहे का? नाही. पण आता आपण बघणार आहोत विरुद्ध शब्द. तर विरुद्ध शब्दांमध्ये तुम्हाला याच्यामध्ये काही या गटामध्ये आपल्याला शब्दसंग्रह वाढवण्यासाठी विरुद्ध शब्दांचे वाचन करावे. तर आपला जो शब्दसंग्रह जो वाढवायचा, आपण आधीच थोडेसे वोकॅब्युलरीचे पण चॅप्टर्स बघितले आहेत, राईट. तर त्याच्यासोबतच आपला त्याचा शब्दसंग्रह पण वाढवायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काही शब्द अन, इन यासारखे प्रत्यय लावून, आता प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे सफिक्स, प्रिफिक्स, ते आपण बघणारच आहोत. लावून तयार होतात. आता उदाहरण काय दिलं तुम्हाला? एबल अनेबलचं, करेक्ट इनकरेक्टचं, बरोबर. तसंच काही शब्दांमध्ये जे आंतरिक स्वरूपाचे जे बदल होतात ते आता कसे कसे होतात ते तुम्हाला मी सांगतेच. पहिला जो पॉईंट आला आपला प्रिफिक्सचा. प्रिफिक्स म्हणजेच जे आपण प्रत्यय आणि प्रत्यय जे वापरतो, आता याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे? अन आणि इनचे. एबल म्हणजे सक्षम, पण त्याचाच विरुद्ध अर्थ जर मला सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये मी काय करणार? अनेबल. तर मी काय प्रिफिक्स ॲड केलं इथे? अन ॲड केलं आहे. कोणता प्रिफिक्स ॲड केला आहे मी? अन. प्रिफिक्स म्हणजेच उपसर्ग आणि प्रत्यय म्हणजे सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय झालं आहे? उपसर्ग. उपसर्ग. तर उपसर्ग आपण कुठे वापरतो? शब्दाच्या अगोदर, म्हणजेच बिफोर द वर्ड. एबल टू अनेबल. आता एबल अनेबल हे कसे झाले? विरुद्ध अर्थी झाले. सक्षम व असक्षम. तिथेच सेकंड एक्झाम्पलमध्ये जे तुम्हाला बुकमध्ये दिलं आहे तेच आहे करेक्ट. आता करेक्ट म्हणजे काय? बरोबर. आणि इनकरेक्ट म्हणजे काय? चुकीचे. इथे काय आपण उपसर्ग लावला आहे? इथे आपण लावला आहे आईन, म्हणजे शब्दाच्या अगोदर जो लावला आहे त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स, आणि तोच आहे उपसर्ग. आता हे झाला फर्स्ट पॉईंट. पण आता सगळेच विरुद्धार्थी शब्द असे असतात का? नाही, सगळे विरुद्धार्थी असे नसतात. काही विरुद्धार्थी शब्दांचा डायरेक्ट चेंज होतो. त्यांचं जे वर्ड्स आहे त्याच्यामध्ये उपसर्ग किंवा प्रत्यय लागत नाही. आता एक्झाम्पलमध्ये घ्या, गुड बॅड. गुड बॅड. दुसरा आहे कोल्ड हॉट. बरोबर ना? नंतर तिसरं तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर गुड बॅड कोल्ड हॉट याच्यामध्ये कुठे मी उपसर्ग प्रत्यय लावला आहे का? नाही लावला आहे. इथे डायरेक्टली आपण शब्दाचा, आता गुड आहे तो चांगला आहे, तर समोरचा वाईट समोरचा विरुद्धार्थी कसं आहे ना? तो वाईट आहे. एक व्यक्ती चांगला आहे, एक व्यक्ती वाईट आहे. कोल्ड हॉट, थंड आहे तो गरम पण आहेच. हे काय झालं? विरुद्ध अर्थी. आता ही मल्टिप्लिकेशनची साईन नाही आहे, विरुद्ध अर्थीची साईन आहे. ही साईन इम्पॉर्टंट आहे फॉर अपोजिट वर्ड्स. आता उपसर्ग झाला, तर प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय म्हणजेच सफिक्स, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सफिक्स. तो जो प्रत्यय असतो तो शब्दाच्या नंतर लागतो, म्हणजे तो शब्दाच्या एंडिंगला लागतो. युजफुल हा शब्द मी घेतला. युजफुलचं मला आता विरुद्ध अर्थी करायचं. तर विरुद्ध अर्थी मी ते कसं करणार आहे? विरुद्ध अर्थी मी युजफुलचं केलं युजलेसमध्ये. तर मी प्रत्यय इथे कोणता वापरला आहे? लेस. कोणता वापरला आहे? लेस. युजफुल म्हणजे उपयुक्त आणि युजलेस म्हणजे निरुपयुक्त. एक कामाचा आहे तर एक कामाचा नाही आहे.
दॅट पर्सन इज युजफुल बट ही इज युजलेस असं आपण बोलतो. हे झालं तुमचे 3 पॉईंट्स थोडंफार आपण बेसिकमध्ये तुम्हाला समजण्यासाठी. आता बॅक टू द अपोजिट वर्ड्स. आता अजून अपोजिट वर्ड्स कशा कशा प्रकारचे असतात तर ते वोन. वोन म्हणजे काय? जिंकणे. वोन जिंकणे, लॉस्ट हरणे. वोन लॉस्ट काय आलं आहे? अपोजिट आलं आहे. जिंकणे हरणे. इंग्लिशसोबतच तुमचं मराठीचे पण अपोजिट वर्ड्स इथे होतात बरं का. ओपन क्लोज, उघडणे बंद करणे. काइंड म्हणजे दयाळू. क्रुएल त्याचंच अपोजिट काय? क्रुएल म्हणजेच क्रूर. फेथफुल म्हणजेच विश्वासू, त्याचंच अपोजिट एखादा विश्वासू आहे तर समोरचा कसा असेल? अविश्वासू असेल, अनफेथफुल. न्यू नवीन. आता नवीन गोष्टी भेटली तर मग जुन्या गोष्टी टाकाव्या लागतील ना. ओल्ड जुने. ट्रू सत्य, फॉल्स असत्य. गुड बॅड चांगला वाईट. कॉल बोलवणे. सेंड पाठवणे. कॉल सेंड. पास म्हणजे पास होणे. एक्झाममध्ये पास झाले ना तुम्ही दुसरीच्या. फेल नापास होणे. पास होणे नापास होणे. पास फेल. नेक्स्ट शार्प ब्लंट. शार्प ब्लंट. शार्प म्हणजे एकदम टोकदार आणि ब्लंट म्हणजे बोथट म्हणजे टोकदार नसलेला. नेक्स्ट ॲड. आता ॲड आणि सबट्रॅक्ट हे तुम्ही मॅथ्समध्ये बघितलंच असाल. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन तुम्हाला असतंच. ॲड म्हणजे अधिक करतात, सबट्रॅक्ट म्हणजे वजात करतात. जर ॲड आणि ॲडचं अपोजिट काय ना? सबट्रॅक्ट. ॲड केलं तर सबट्रॅक्ट करावं लागेल तुम्हाला. नंतर मिनिमम म्हणजेच कमीत कमी आणि मॅक्झिमम म्हणजे अधिकतम. रेग्युलर नियमित. इरेग्युलर अनियमित. आता तुम्ही माझे लेक्चर्स रेग्युलर करतायत ना, काय अनियमित आहे? इरेग्युलर आहेत का? एव्हरीबडी म्हणजेच प्रत्येकजण. नोबडी म्हणजे कोणीही नाही. एव्हरीबडी नोबडी. लॉंग म्हणजेच लांब. शॉर्ट म्हणजेच अरुंद म्हणजे लहान असलेला. लॉंग शॉर्ट. क्लेवर म्हणजेच हुशार. स्टुपिड म्हणजे मूर्ख. क्लेवर स्टुपिड. अपोजिट वर्ड शिकतोय आपण ते सगळं विरुद्ध अर्थी येणार. स्लो फास्ट. मंद चपळ. टेक गिव्ह. गिव्ह अँड टेक आपण म्हणतो ना, गिव्ह अँड टेकची पॉलिसी आहे. मग टेक गिव्ह घेणे देणे. रेज लोअर उंचावणे खालवणे. टॉप म्हणजेच वरचा भाग. बॉटम म्हणजेच खालचा भाग. वरचा भाग खालचा भाग. टॉप टू बॉटम. अग्री सहमती. डिसअग्री असहमती दाखवणे. हे झाले आपले काही अपोजिट वर्ड्स. अगं ह्याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात? चूज द वर्ड दॅट इज अपोजिट ऑफ द वर्ड गिवन बिलो. तुम्हाला वर्ड दिला आहे त्याचा अपोजिट सांगायचं आहे. आता गुड. वर्ड आहे तुमचा गुड. गुड. मग आता गुडचं अपोजिट काय येणार? तुम्हाला तर माहितीच आहे. सॅड बॅड बेस्ट वूड. ऑप्शन नंबर 2 काय येणार? गुड बॅड. नेक्स्ट चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट्स फ्रॉम द फॉलोइंग. स्लो ब्लो राईट ब्राईट क्राय लाफ इज साऊथ. कोणती पेअर करेक्ट आहे? स्लो ब्लो राईट ब्राईट क्राय लाफ इज साऊथ. ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की ह्याच्यामधली कोणती पेअर बरोबर आहे. तुम्ही अपोजिट वर्ड शिकलेच आहात. आता भेटूयात आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक आपण डिस्क्रिप्शन ग्रुपमध्ये टाकलेली आहे. चलो थँक्यू फॉर द डे.